राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. राज्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागानं पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे पुढील 4 दिवस पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे. उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटाचा पाऊस झाल्यामुळे फळपिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली तर काही भागात गारपिटीचा तडाखा बसलाय. 10 मेपर्यंत अवकाळी पावसाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे माहिती दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील मच्छीमार बोटी पावसाळ्यात अंजरला खाडीचा आसरा घेतात. मात्र खाडीच्या मुखाशी गाळ साठल्यामुळे बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळ काढण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. दापोलीतल्या कातकरवाडीचं पुनर्वसन करताना आराखड्यात स्मशानभूमीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अशातच लवकरात लवकर स्मशानभूमी उभारावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. दापोली खेड सीमेवरील सातारे जामगे या ठिकाणी धरणाची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र धरणाच्या कामासाठी आमच्या शेतातील बेकायदेशीर माती उत्खनन केल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी शिवारामध्ये पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात फिरत असलेलं असंच एक हरणाचं चुणचुणीत पाडस हाळी इथे रामदास गोडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलं. वनविभागानं आणि स्थानिकांनी त्याची सुटका केली. केंद्र सरकार 1966च्या साखर नियंत्रण कायद्यात सुधारणा करणारे मूळ साखर कायद्यामध्ये सुधारणा करणारा मसुदा नुकताच जाहीर करण्यात आला. गुऱ्हाळघरं आता साखर नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. इथेनॉलपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळून एफआरपी आणि किमान साखर विक्री दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ₹1 पीक विमा योजना सरकारनं सुरू केली. मात्र पीक विम्याच्या अर्जामध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात सरकारला तब्बल 6,000 कोटींचा भुर्दंड बसलाय. जळगाव जिल्ह्यातील मसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरती मोठ्या प्रमाणात दगड ठेवल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान हा प्रकार वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. या विरोधात उभाटा शिवसेनेकडून नगरपंचायतीवरती घागर मोर्चा काढण्यात आला. शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना आणि स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली. भिवंडीतील मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यानात पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. मुलांच्या खेळण्याच्या जागी टाकी बनवू नये अशी मागणी नागरिकांनी केली. सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन केलं. थकीत पगारासाठी तहसील कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. यावेळी थकबाकीदार कारखान्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बोरिवलीमध्ये जैन समाजानं मूक मोर्चा काढला. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना, स्वच्छतेकडे प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. या विरोधात उभाटा शिवसेनेकडून नगरपंचायतीवरती घागर मोर्चा काढण्यात आला. सांगलीच्या विटामधील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मुलीची एंट्री थेट हेलिकॉप्टर बंद करत मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत मुलीची वरात आणली. या अनोख्या एंट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 14,000 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात लोकल गव्हाची झाली. यात गव्हाला कमीत कमी 1,900 रुपयांपासून ते 3,600 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होते. अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून होणाऱ्या या बैठकीत परिसराचा कायापालट करण्यासोबतच धनगर समाजाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ड्युटी संपल्यानंतर घरी जाऊन 1च्या जागी 2-3 चपटी घ्या. अपघात टाळण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी एसटीच्या चालकांना हा अजब सल्ला दिला. गाडी थांबवा, मोबाईलवरती बोला आणि मग पुढे जा असंही त्यांनी सुचवलं. पुरंदर विमानतळ भूसंपादन विरोधी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंसमोर आरोप केलेत. उदाच्या वाडीत सुप्रिया सुळेंची 120 एकर जमीन असल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी या जागेबाबत सातबारा दाखवण्याचं उघड आव्हान सुळेंनी दिलं. नाव असल्याचं दाखवलं तर कोऱ्या कागदावर सही द्यायची तयारी असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत रुळे परिसरातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपचे नेते संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. शेकाप आणि महाविकास आघाडीवरती नाराज असलेले जयंत म्हात्रे यांनी आता भाजपात जाण्याचा अधिकृत निर्णय घेतलाय. 7 मे रोजी उल्वेनोड इथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आता घर बसल्या पोलिसांकडे तक्रार नोंदवता यावी यासाठी सिटीझन पोर्टल सुरू करण्यात आलंय. 3 महिन्यातच या पोर्टलवर 2617 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. मात्र यात केवळ 25च तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. पुण्यातील अतिक्रमणांवरील कारवाईचा अहवाल देणं आता बंधनकारक असणारे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या संदर्भातल्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आठवडाभरात 6895 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आरटीओ विभागानं दिली. पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेत ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला अधिक पसंती दिली आहे. कर्नाटक सरकारनं राज्यातील अनुसूचित जातींची गणना सुरू केली असून यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मूल दत्तक घेण्याच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या विलंबाची आणि दीर्घ प्रतीक्षा कालावधीची उच्च न्यायालयानं सोमवारी स्वतःहून दखल घेतली. केंद्र सरकारचा केंद्रीय दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टानं दिले.